साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा युवा कार्यकर्ते अंकुश गायकवाड यांची बिनविरोध आज दिनांक 21 जुलै रोजी साठे सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत निवड. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा अतिशय हर्ष उल्हास आणि आनंदामध्ये सिडको हडको भागामध्ये साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं आज दिनांक 21 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सामाजिक कार्यकर्ते R.J. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे 2 दिवसीय कार्यक्रम करण्याचं ठरवण्यात आलं आहे. याच बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून युवा कार्यकर्ते अंकुश गायकवाड, उपाध्यक्ष साईनाथ घोसले, उपाध्यक्ष चंदू अशोक कांबळे, सचिव पप्पू गायकवाड, सहसचिव सचिन माजरमकर, सहसचिव संभाजी कांबळे, कोषाध्यक्ष नितीन वाघमारे, सहकोषाध्यक्ष साहेबराव डाकोरे, सहकोषाध्यक्ष मनोज नवघरे, स्वागताध्यक्ष म्हणून रमेश तालीमकर, सहस्वागताध्यक्ष दशरथ कंधारे, प्रसिद्धी प्रमुखमध्ये नवीन नांदेड भागातील सर्व पत्रकार बांधव. या कार्यक्रमाच्या सल्लागार समितीमध्ये R.J. वाघमारे, शंकरराव धिरडीकर, शंकरराव बसवंते, उत्तमराव घडजकर, माधव अंबटवार, नारायण कोलंबीकर, जी गोपिले, माधव डोंपले, सुरेश कांबळे, गोपीराज अंबटवार, गोपाळ वाघमारे, देविदास सूर्यवंशी आदींचा यात समावेश असणार आहे. या बैठकीला यावेळी उपस्थितांमध्ये R.J. वाघमारे, शंकरराव धिरडीकर, माधव डोंपले, दशरथ कंधारे, देविदास सूर्यवंशी, चंद्रकांत डोंपले, नितीन वाघमारे, रंगनाथ गजले, विठ्ठलराव घाटे, चंद्रकांत मेकाले आदींची यावेळी उपस्थिती होती. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या 2 दिवसांमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रबोधनपर कार्यक्रम, सांगीतिक कार्यक्रम, विविध देखावे, भव्य अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची मिरवणूक आदी कार्यक्रम घेणार असल्याचं नूतन अध्यक्ष युवा कार्यकर्ते अंकुश गायकवाड यांनी सांगितलं. निवडीनंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर सर्वांच्या वतीनं नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार सन्मान करण्यात आला. एकवृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे, डिगा पाटील.